एकीकडे आरोग्य यंत्रणा हाय अलर्ट आहे, तर दुसरीकडे धारणी तालुक्यातील हरिसाल, सुसरदा, राणेगाव येथील आरोग्य केंद्रांना टाळं असल्याचं विदर्भ न्यूजच्या प्रतिनिधींनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिलं आहे. धारणी, मेळघाट हे तालुका कुपोषणाने आधीच ग्रस्त आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा अलर्ट करण्यात आली आहे. या उलट धारणी तालुक्यामध्ये मात्र आरोग्य यंत्रणेवरच कर्फ्यू लागल्याचं दिसून येत आहे. हरिसाल, सुसरदा, राणेगाव, सादराबाडी प्राथमिक आरोग्य केंद्र बंद आहेत. मेळघाटातील धारणी तालुक्यांतर्गत येणाऱ्या या गावांमध्ये आरोग्य केंद्र आहेत, मात्र त्यांना कुलूप लागलेलं असल्याने आरोग्य विभागात खळबळ माजली आहे. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा हाय अलर्ट आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनावर प्रतिबंध लावण्याचे युद्धस्तरावर प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र गंभीर बाब अशी की कुपोषणासंबंधित प्रसिद्ध व आदिवासी बहुल क्षेत्र मेळघाटात संपूर्ण आरोग्य यंत्रणा बेजबाबदार व आपल्या कर्तव्याशी एकनिष्ठ नाही असं दिसून येत आहे. सर्व नियमांना धाब्यावर ठेवून पंतप्रधानांच्या आदेशाची अवहेलना करून मेळघाटसारख्या क्षेत्रात ज्या ठिकाणी आरोग्य, शिक्षण, रोजगार, पाणी, स्वच्छता यासारख्या अनेक गंभीर समस्यांना लोक वर्षानुवर्षांपासून सातत्याने तोंड देत आहेत, त्या ठिकाणी आरोग्य यंत्रणा वाऱ्यावर असल्याचं गंभीर चित्र आहे. तालुक्यातील सादराबाडी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या तत्कालीन वैद्यकीय अधिकारी लखदिवे या सतत गैरहजर राहत असल्याने विवादात होत्या. गेल्या 7 ते 8 महिन्यापासून लखदिवे रुजू झाल्यास नाही. डॉक्टर प्रकाश वाघमारे सुद्धा गेल्या 10-12 दिवसांपासून अर्ज देऊन सुट्टीवर आहेत. तर सादराबाडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शुभम मालवीय पसार होऊन सुसरदा येथील वैद्यकीय अधिकारी NR पटेल यांना सादराबाडीला बसवून स्वतःची जबाबदारी झटकत असल्याचं दिसून आलं आहे. या संदर्भात विदर्भ न्यूजच्या प्रतिनिधींनी धारणी प्रकल्प अधिकारी तसंच सहाय्यक जिल्हाधिकारी मिताली सेठी यांना सांगितलं असता मी तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांची बैठक बोलवते व वैद्यकीय अधिकाऱ्यांचा पाठपुरावा करते. हलगर्जी करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल असं त्यांनी सांगितलं आहे. धारणी तालुक्याच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पवार यांनी देखील हरिसाल व सादराबाडी प्राथमिक आरोग्य केंद्राला कारणे दाखवा नोटीस देऊन कायदेशीर कारवाई केली जाईल असं सांगितलं आहे. तस्मीन शेख, जुगल किशोर जयस्वाल, विदर्भ न्यूज, धारणी.